शेतकऱ्यासाठी आता मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2,000 रुपये। आता शेतकरी मित्रांनो, बघा, भारतातील शेतकऱ्यासाठी एक केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना असलेली पीएम किसान सन्मान निधी योजना आजच्या काळात शेतकऱ्यासाठी आशेची किरण बनलेली आहे। या योजनेमुळे देशभरातील शेतकरी कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे। सध्या शेतकरी बांधव 20व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे। आता हे 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार, म्हणजेच की उद्या जमा होणार, परवा जमा होणार, आता काही दिवसातला जे काय लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे जमा होणार आहे। आणि व तसेच पीएम किसान सन्मान निधी योजना व तसेच नमो शेतकी योजनाचे कोणत्या तारखेला कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहे, तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या। आता बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक क्रांतिकारी पहिली आहे, जी शेतकऱ्याला आर्थिक कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली आहे। योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयाची आर्थिक सहाय्यता 3 समाप्त हप्त्यामध्ये दिले जाते। प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये असून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात। या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली असून आतापर्यंत 19वा हप्ता यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेला आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लागणारे प्रभावी खर्च भागवण्यात मदत मिळते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते। आता शेतकरी मित्रांनो, बघा, सध्या या योजनेअंतर्गत देशभरात सुमारे 11 कोटी शेतकरी कुटुंबाला नोंदणीकृत आहेत। हे आकडे या योजनेच्या व्यापकीकरण दर्शवतात। योजनेच्या अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे। या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे आहे। शेतकऱ्यांच्या नियमितपणे मिळणारी ही आर्थिक मदत त्यांच्या दैनंदिन गरज भागवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते। आता बघा, आता आपल्यासोबत आता लाडक्या बहिणीचा आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा ही 20वा हप्ता कधी जमा होणार। सगळ्यात पहिले आपण आता 20वा हप्ता, बऱ्याच शेतकऱ्याचे असे सुद्धा प्रश्न आहे की दादा 20वा हप्ता कधी जमा होणार। आता लक्षात घ्या, शेतकरी बांधवाच्या मनात सध्या सर्वांच्याच मोठा प्रश्न आहे, ते म्हणजे 20वा हप्ता कधी मिळणार। विविध जे काय न्यूजवर बरंच काही असं सांगण्यात येत आहे की अहवालानुसार जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। बघा, सरकारची अधिकृत वेबसाईटवर अजूनही विशेष तारीख जाहीर झालेली नाही आहे। आता शेतकरी मित्रांनो, बघा, तुम्हाला 20वा हप्ता ही जुलै महिन्यात, ठीक आहे, जुलै किंवा जूनचा, म्हणजे की या काही दिवसातच 5-6 दिवसात किंवा 20वा हप्ता हे जुलै महिन्यात तुमच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे, असे अंदाज करण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, बघा, योजनेच्या नियमानुसार दर 4 महिन्याला हे हप्ता दिला जातात। तर 19वा हप्ता यशस्वीपणे वितरित झाल्यानंतर 20व्या हप्त्याचे वितरण नियोजनातील वेळोवेळी होण्याची अपेक्षा आहे। सरकार लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करेल असा अंदाज आहे। आता बघा, जर तुम्ही 20वा हप्ता मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे। सरकारने सर्वच पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केलेली आहे। जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही। ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नोंद, याला कम्युनिकेट प्रक्रिया आहे, जी ऑनलाईन पद्धतीने केली जाते। या प्रक्रिया लाभार्थी ओळख पटवून दिली जाते आणि त्यांची माहिती तपासली जाते। यामुळे योजनेचा प्रदर्शिक येत आणि अपात्र व्यक्तींना लाभ मिळवण्यापूर्वी रोखले जाते। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्याला जीवनात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत। या योजनेमुळे शेतकऱ्याला खालील फायदे मिळाले आहेत, म्हणजे की याच्या शेतीच्या कामासाठी लागणारे बियाणे, खते आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळते। शेतकऱ्यावरील कर्जाचा भार कमी होते आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारते। ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था चालना मिळते, कारण शेतकरी व पैसे स्थानिक बाजारपेठेत खर्च करतात। या योजनेमुळे शेतकऱ्यांना आत्मविश्वास वाढला आहे आणि तो आपल्या शेतीच्या कामात अधिक गुंतवणूक करू शकत आहे। यांचा परिणाम शेती उत्पादनावर सकारात्मक दिसून येत आहे। आता शेतकरी मित्रांनो, बघा, पीएम किसान योजना ही एक दीर्घकालीन योजना आहे। या योजनेच्या कल्याणासाठी काम करत राहील। सरकार या योजनांमध्ये सतत सुधारणा करत आणि
बघा आता शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले आता महत्त्वाचा पॉईंट घेणार की आता शेतकऱ्याचा ही 20वा हप्ता मत की तुमच्या 29 तारखेला किंवा जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या बँक अकाउंटवर हे जमा होणार आहे. बघा जर तुम्हाला आता शेतकरी मित्रांनो काही प्रॉब्लेम येत असेल EKYC बद्दल व तसेच हप्त्याबद्दल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.